त्याला वाटलं की तो मला धमकावून माझी सीट घेऊ शकेल, म्हणून मी पुढचे 3 तास त्याचं आयुष्य नरक बनवलं. 15 सालच्या सुरुवातीच्या काळात मी नेहमी आयल सीट्स बुक करायचे. एकदा एका फ्लाईटमध्ये मधल्या सीटवर बसलेल्या एका धिप्पाड माणसाने मला सीट बदलण्याची मागणी केली. तो दावा करू लागला की त्याच्या ट्रॅव्हल डिपार्टमेंटकडून काहीतरी चूक झाली आहे. आता मी स्वभावाने खूप चांगली आहे. जर त्याने नम्रपणे विचारलं असतं, तर मी नक्कीच सीट बदलली असती. पण तो अत्यंत उद्धट होता. त्याने तर रस्ताच अडवून धरला होता, जेणेकरून जोपर्यंत मी तयार होत नाही, तोपर्यंत कोणीही तिथून जाऊ शकणार नाही. ज्या क्षणी मी बाजूला झाले, तो इतर प्रवाशांकडे बघून उपहासाने म्हणाला, "सॉरी, या बाईला माझ्या सीटवरून उठायला वेळ लागला." "माझी सीट? काय बोलताय?" हीच त्याची पहिलीच चूक होती. पुढच्या 3.5 तासांसाठी मी एक खेळ खेळायचं ठरवलं. दर 10 मिनिटांनी मला उठायची गरज भासली. तो जसा आरामात बसला की मला बाहेर जायचं होतं. त्याला पेय मिळालं की मला बाहेर जायचं होतं. त्याने जेवणाचं पाकीट उघडलं की माझ्या उठण्याची वेळ झाली होती. तो झोपण्यासाठी डोळे मिटत होता आणि बघा मला पुन्हा उठायचं होतं. प्रत्येक वेळी त्याला आपली ट्रे बाजूला करावी लागली, सीट बेल्ट काढावा लागला आणि आपली ती धिप्पाड शरीरं सरकावा लागली, जेणेकरून मी बाहेर जाऊ शकेन. संपूर्ण प्रवासात मी हेच केलं. आजही आठवलं की माझ्या चेहऱ्यावर हसू येतं.